हॅलो एव्हरीवन. चला तर आज बघूया आपण होममेड आईस्क्रीमची रेसिपी. व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहे मी आज घरी. आज चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर चला आपण बघूया व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची घरी. तर सर्वात आधी मी स्टीलची कढाई घेतली आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं आणि ते गॅसवर ठेवलं आणि अर्धा लिटर दूधमधून मी एक वाटी म्हणजे पाऊण वाटी दूध मी काढून ठेवलेलं होतं. ते कशासाठी आता आपण समोर बघूया. आणि हे दूध गरम झालं होतं, त्यामध्ये मी थोडी साखर ॲड केली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ते साखर करू शकता. आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूधला असं हलवत राहायचं आहे, कारण जर नाही हलवलं तर ते थोडं गॅस म्हणजे पातेल्याला लागू शकतं. म्हणून थोडं आपण साखर विरघळेपर्यंत त्याला हलवत राहायचं. आणि इथे मी ते वाटीमध्ये दूध काढलं होतं, त्यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड केलेलं. मी 2 चम्मच ॲड केलं होतं, म्हणजे अंदाजेच टाकलेलं मी, पण ते 2 चम्मच होतं. आता इथे दुधाला उकळी येईपर्यंत मी ड्रायफ्रूट कट करून म्हणजे ड्रायफ्रूट कटरने ड्रायफ्रूट्स कट करून घेते आहे. तुम्हाला जर कुणाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते लिंकवरून घेऊ शकता. इथे आपल्या दुधाला उकळी येईपर्यंत ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं कट करून झालेलं आहे. आणि विलायची पण मी याच्यामध्येच टाकलेली होती ड्रायफ्रूटमध्ये, ड्रायफ्रूट कट करताना. आणि तुम्ही बघू शकता किती छान कट झालेलं होतं ड्रायफ्रूट कटरनी. तुम्हाला पण घ्यायचं असेल तर लिंकवरून तुम्ही ते घेऊ शकता. आणि इथे कस्टर्ड पावडरचं ते दूध बनवलेलं होतं, ते आता आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया दुधामध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे टाकल्याबरोबर ते दूध एकदम घट्ट व्हायला लागलं होतं. आणि याला आता आपण थोडं होऊ देऊ गॅसवर कमी फ्लेममध्ये. आणि थोडं झालं की यामध्ये थोडे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करून घेऊया. ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर ॲड केलेलं होतं मी त्यामध्ये. आणि थोडं होऊ दिलं की ते थंड व्हायला ठेवायचं आहे. एकदम थंड होऊ द्यायचं. ते थंड झालं ना की आपली व्हिप क्रीम जे मी केकला वापरते ते क्रीम याच्यामध्ये ॲड करावी लागणार आहे आपल्याला. मी ते क्रीम घेतलेली होती, पण मी ते व्हिडिओमध्ये घेता नाही आलं मला, कारण मी विसरून गेली होती की मला व्हिडिओसुद्धा घ्यायचा आहे म्हणून मी मधातून व्हिडिओ घेतलेला होता. तर व्हिप क्रीम घ्यायची, त्याला थोडं मेल्ट करून घ्यायचं. आणि जे थंड झालेलं आपलं हे आईस्क्रीमचं ते कस्टर्ड पावडरचं जे आहे ते मिश्रण ते आपण व्हिप क्रीममध्ये टाकून घ्यायचं. आणि बिटर मशीननं ते घट्ट येईपर्यंत आपण करून घेऊया त्याला व्यवस्थित. आणि इथे एअरटाईट बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता, मी एअरटाईट कंटेनरमध्ये याला ठेवलेलं आहे. आणि त्यावरून ड्रायफ्रूट्स वगैरेसुद्धा टाकलेले आणि वरून त्याला पॉलिथिन लावलेली, की जेणेकरून याच्यामध्ये बर्फ वगैरे असं काही झालेलं नाही पाहिजे त्यामुळे. आणि मी दुपारी केली आणि रात्री लगेच मी खोललं त्याला, की बघूया आपण सेट झालं की नाही आईस्क्रीम म्हणून. तर ती थोडी वरून झाली होती, पण आतमधून थोडी व्हायची होती. तुम्ही बघू शकता ती आतमधून नाही झालेली होती एकदम सेट. आणि पण मला खूप घाई झालेली होती, मी कधी काढते म्हणून. आणि खूप छान अशी टेस्टी झाली होती आईस्क्रीम. आणि लगेच मग मी ठेवून दिलं त्याला तसंच. पण दुसऱ्या दिवशी काढली तेव्हा तुम्ही बघू शकता एकदम सेट झाली होती ती आईस्क्रीम व्यवस्थित. जशी मार्केटमध्ये मिळते तशीच एकदम व्यवस्थित झालेली होती. तुम्ही बघू शकता. आईस्क्रीम रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा.